चला तर आज बनवणार आहे काकडीपासून पानमोडी। आता ही रेसिपीची नावं भरपूर ठिकाणी वेगवेगळी असतील, तर त्याच्यासाठी मला लागणार होतं केळीचं पान। नंतर मी केळीचे पान आणलं आणि मस्त गोल कट करून घेतलं आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं। त्यानंतर काकडी कट करून त्याच्या बिया काढून किसून घेतलं। त्यानंतर त्याच्यामध्ये मला गूळ, तांदळाचं पीठ, खोबरं आणि वेलची लागणार होती। पहिला मी काकडीमध्ये गूळ, खोबरं आणि वेलची हे मस्त मिक्स करून घेतलं। त्यानंतर मीठ आणि थोडीशी आपली साय घातली आणि मग राहिलेलं तांदळाचं पीठ मिक्स करून मस्त केळीच्या पानावर गोल थापून घेतलं आणि त्यानंतर हे आपल्याला वाफायला ठेवायचं होतं। त्यानंतर अर्धा तास मस्त वाफ काढली आणि थंड झाल्यानंतर बघितलं, इकडे बघताय तुम्ही, छानशी आपली रेसिपी तयार झालेली आहे। तर अशी झाली आपली पानमोडी तयार आणि ही आपण मस्त दुधासोबत किंवा तशी खाऊ शकतो। तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा अशी ही पानमोडी।